नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? आत्ताची जी परिस्थिती चालू आहे बंधूबाबांची, की जे कसे फसवतात आपल्या संकटात मदत करायचं दाखवून, त्यांच्यावरून मला एक गोष्ट आठवली, ऑक्टोपसची गोष्ट. आपण संकटात किंवा कोणत्याही परिस्थितीत मदत घेताना कसा विचार करायला हवा ही सांगणारी ही एक गोष्ट आहे. एक घनदाट जंगलात एक घोडा राहत होता. त्या जंगलातला एक लांडगा त्याला फार त्रास द्यायचा. त्या लांडग्यापासून सुटका कशी करावी याचा घोडा सतत विचार करायचा. आणि असाच तो चिंतेत असताना त्याला एक माणूस भेटतो. घोडा माणसाला म्हणतो, तुझ्या जवळच्या हत्यारानं त्या लांडग्याला मारशील का? तो मला फार त्रास देतो. माणूस म्हणतो, मी मारतो लांडग्याला, पण लांडग्याच्या मागे धावू शकेल एवढी माझी गती नाही. तेव्हा तू मला पाठीवर घेऊन धाव. घोडा माणसाला पाठीवर घेऊन धावतो. माणूस लांडग्याला मारतो. पण या सर्व प्रकरणात एक होतं की माणसाला घोड्याची धावण्याची उपयुक्तता कळते. आणि माणूस घोड्याला म्हणतो की तुला मी आता सोडणार नाही. तू माझा गुलाम. मला तुझ्या पाठीवर बसून धावण्यासाठी तूच हवास. आणि करायला गेलो एक आणि झालं एक, असं घोड्याचं होऊन बसतं. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत असंच वाटतंय की काही माणसं अशी असतात, ती फार चलाकीने हुशारीने तुमच्या आयुष्यावर अतिक्रमण करतात. त्या ऑक्टोपससारखी. त्यांचे 8 हात शांत असतात, निश्चित असतात, पण कधी ते भक्ष्य पकडण्यासाठी भस्कन बाहेर येतील याचा अंदाज नसतो. तेव्हा संकटात मदत घेताना नक्की विचार करा. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.